प्रशासनाकडून आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे हा एक सगळ्यात महत्त्वाचा सोहळा आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा सोहळा अत्यंत उत्साहाने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साजरा होतो. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोक क्रांती चौक या ठिकाणी येतात आणि संपूर्ण उत्सवाचं वातावरण असतं. अशा वेळेला पोलीस बंदोबस्त हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. कोणतंही सेलिब्रेशन असतो त्यामध्ये महिलांना सुरक्षित वाटावं, मुलांना मुलींना सुरक्षित वाटावं, कुठले म्हणजे अप्रिय घटना घडू नये, अपघात घडू नये आणि त्यामुळे कॉर्डिनेशन खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आज सर्व मंडळाचे पदाधिकारी, प्रोसेशनचे जे इन्चार्ज असतील त्यांना आणि जनप्रतिनिधी यांना या ठिकाणी आम्ही येण्याची विनंती केली. आम्ही सर्वांनी मिळून चर्चा केली आणि हा शिवजयंती उत्सव हा अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि सुरक्षित पद्धतीने कसा साजरा करता येईल याच्यावर चर्चा झाली. काही मुद्दे आमच्या समोर आले ज्याच्यामध्ये जनतेला जे गैरसोयी निर्माण होतात, उदाहरणार्थ पिण्याच्या पाण्याची सोय पाहिजे, टॉयलेट पाहिजे, त्याप्रमाणे काही म्हणजे मनोरे वॉच टॉवर्स वगैरे देखील पाहिजे असतात. तर त्याच्यासाठी काय आवश्यक करता येईल त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आज निर्णय घेतलेले आहे आणि आम्हाला खात्री आहे की यावर्षीचा जो शिवजयंती उत्सव आहे तो सगळीकडे आनंदाने, उत्साहाने आणि सुरक्षित वातावरणात पार पडेल. सर, नेहमीच्या शिवजयंतीमध्ये आणि ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये किंवा सुरक्षिततेमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे का आपल्या सुरक्षिततेमध्ये बदल म्हणण्यापेक्षा जसं टेक्नॉलॉजीचा वापर आहे तो वर्षानुवर्षे आम्ही वाढवतो. यावर्षी देखील वाढवला आहे. यावर्षी आम्ही ड्रोन पॅट्रोलिंग देखील ठेवणार आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आमच्याकडे 750 कॅमेरे शहरामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आमचं व्हर्च्युअल पॅट्रोलिंग नेहमी सुरूच असतं. तर जे मिरवणुकीचे मार्ग असतील, जे रॅलीचे मार्ग असतील, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कॅमेरे असतात त्याच्या माध्यमातून आम्ही कंट्रोल रूमला डायरेक्टली त्याच्यावर सुपरविजन करू शकतो आणि याचा वापर आम्ही करत आहोत. तर शिवभक्तांना जे येणार आहेत लोक आहेत तिथं जमा होणार आहेत, सगळ्यांना शिवजयंती साजरा करणार आहेत, अशा लोकांना येताना आपण कुठल्या प्रकारचे हे करायला पाहिजे, आवाहन करणार ते सांगा. नाही, आम्ही हे सांगितलेलं आहे की आपण डीजे मुक्त प्रत्येक सण साजरा करतो त्याप्रमाणे शिवजयंतीमध्ये देखील डीजे मुक्त असायला पाहिजे. झांज पथक असतील, आपले जे पारंपरिक नृत्य आहे, लेझिम असेल, लेझिमचा खेळ असेल, हे या सर्वांना थोडंसं प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मी विनंती केली आहे. आपण आता छत्रपती संभाजीनगरचेच रहिवासी असणारे, थोडा काळेकार आहे. आता आमदार साहेब बोलता बोलले बेधडक आणि कडक कारवाई करून सनी हे आता छावणीची लोक तर आपल्याला भेटायला येत आहे 3 वाजता, मुकुंदवाडी वगैरेची भेटायला येत आहे. हे जरा डॅशिंग काम करून सनी आपले नावलौकिक करावी अशी अपेक्षा आमची सर. नाही, पण आपल्याला असं का वाटतं की आम्ही कारवाई करत नाहीये? मागच्या 2 महिन्यामध्ये ज्या रेड झालेल्या या ठिकाणी जो सेक्स स्कॅन्डल ओपन केलेला आहे, त्याचप्रमाणे बटनच्या विरुद्ध कारवाई आमच्या डीसीपींनी मोठ्या प्रमाणावर केलेली आहे, दारूच्या विरुद्ध कारवाई केलेली आहे. त्यामुळे ती कारवाई आतापर्यंत होत नव्हती, आता धडक कारवाई करावी हे जरा मला पटणारी गोष्ट नाहीये. सर, आता मुकुंदवाडी आणि याच्या संदर्भात जंजाळ साहेब येऊन गेले, पुन्हा आता भावसिंगपुराचे संदर्भात आता लोक भेटायला येत आहे. नाही, ठीक आहे ना, कुठे ज्या ठिकाणी जर कोणाला अडचणी असतील आणि अवैध धंदा कुठे सुरू असेल तर आम्ही त्याच्याबद्दल त्याला काही थारा देणार नाही. स्ट्रिक्ट कारवाई त्याच्यात 100% होईल. मुकुंदवाडीला जेव्हा दारूचे विक्री होत होती त्यावेळेस मी स्वतः त्या ठिकाणी रेड केली जाऊन, आणि आता डीसीपी माझ्याकडे 2 यंग डीसीपी आहेत, ते रेग्युलरली कारवाई करत आहेत. नाही, दारूचे दुकान आहे त्याच्या बाजूला पिण्यासाठी स्पेशल जागा आहे सर. नाही, कारवाया केलेल्या आहेत. थोडासा काहीतरी गैरसमज होता.